सर्वात आधी आमचे भाग नित्य नियमाने पाहणाऱ्या आमच्या सर्व महिला प्रेक्षकांना आणि वाचकांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी मनीष काविणकर नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट, पुस्तकांची सहल। आजचा भाग खूप खास असणार आहे, कारण आज संपूर्ण जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे आणि आम्ही सुद्धा आज महिला दिनानिमित्त एक खास पुस्तक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। ते पुस्तक कोणतं आहे हे तर तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलवरून समजलं असेलच, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोतच। पण त्याआधी आपण थोडी महिला दिनाची माहिती घेऊया। आपण महिला दिन का साजरा करतो किंवा तो फक्त 8 मार्चला का साजरा केला जातो, आधी ह्या प्रश्नांची उत्तरे घेऊया, मग आजच्या आपल्या पुस्तकाकडे वळूया। 18व्या आणि 19व्या शतकात औद्योगिक क्रांतीमुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर कामगार म्हणून कारखान्यांमध्ये काम करावे लागत होते, मात्र त्यांना पुरेसा पगार दिला जात नव्हता। तसेच कामाच्या तासांसंदर्भातही अन्यायकारक धोरणे लागू होती। त्यामुळे महिलांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली। 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क शहरात 15,000हून अधिक महिलांनी मोर्चा काढला। त्यांनी कमी कामाचे तास, चांगली मजुरी आणि मतदानाचा हक्क यासाठी मागणी केली। हे आंदोलन महिलांच्या हक्कांसाठी मोठा टप्पा ठरले। जर्मनीतील समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी कोपनहेगन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला। त्यांनी सुचवले की जगभरातील सर्व देशांमध्ये एक ठराविक दिवशी महिला दिन साजरा केला जावा, ज्याद्वारे महिलांचे हक्क आणि समानतेसाठी प्रचार केला जाईल। 1911 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथे 19 मार्चला महिला दिन साजरा करण्यात आला। पण पुढे रशियातील महिलांनी 8 मार्च 1917 रोजी मोठे आंदोलन केले। त्या काळात पहिले महायुद्ध वर्ल्ड वॉर 1 सुरू होते आणि महिलांवर प्रचंड आर्थिक आणि सामाजिक संकट आले होते। सेंट पीटर्सबर्ग येथे हजारो महिलांनी ब्रेड आणि पीस म्हणजेच अन्न आणि शांतता यासाठी संप केला। याचा परिणाम म्हणून रशियन सम्राट झार निकोलस द्वितीय याला गादी सोडावी लागली आणि रशियात अंतरिम सरकार स्थापन झाले, ज्याने महिलांना मतदानाचा हक्क दिला। या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून 8 मार्च हा दिवस महिलांच्या लढ्याचे प्रतीक मानला गेला आणि 1921 पासून तो अधिकृतपणे महिला दिन म्हणून स्वीकारला गेला। 8 मार्च हा दिवस महिलांच्या संघर्षाचा इतिहास दर्शवतो। न्यूयॉर्कमधील कामगार महिला क्लारा झेटकिनची कल्पना, रशियन क्रांतीतील महिलांचे आंदोलन या साऱ्यांचा समावेश या दिवसाच्या प्रवासात आहे। त्यामुळे हा दिवस केवळ साजरा करण्याचा नसून महिलांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा आणि समानतेच्या दिशेने पुढे जाण्याचा संकल्प करण्याचा आहे। समानता हा केवळ महिलांचा विषय नाही, तो संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे। तर मंडळी, मला वाटतं तुम्हा सर्वांना समजलं असेलच या 8 मार्चच्या मागचा खरा इतिहास। तर मग आता वळूयात आपल्या आजच्या पुस्तकाकडे। आपल्या देशात महिला डॉक्टर असणे आज सर्वसामान्य गोष्ट वाटते, पण कधी विचार केला आहे का की पहिल्या महिला डॉक्टरांना कोणत्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले? लेडी डॉक्टर्स हे पुस्तक आपल्याला भारतातील पहिल्या महिला डॉक्टरांच्या अनकथित आणि प्रेरणादायक कथा सांगते। कविता राव लिखित आणि उल्का राऊत अनुवादित मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित लेडी डॉक्टर्स या पुस्तकात 1860 ते 1930 या कालखंडातील 6 धाडसी महिलांच्या कहाण्या आपल्यासमोर येतात। आनंदीबाई जोशी, कदंबिनी गांगुली, रखमाबाई राऊत, हेमावती सेन, मुत्तुलक्ष्मी रेड्डी आणि मेरी पुनेन लिकोस या महिलांनी सामाजिक बांधनांना झुगारून वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव कोरले। या महिलांचा प्रवास सोपा नव्हता। आनंदीबाई जोशी यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत प्रयाण केले, तर कदंबिनी गांगुली यांनी 8 मुलांचे संगोपन आणि डॉक्टरकी यांचा समतोल साधला। रखमाबाई राऊत यांनी बालविवाहाला विरोध करत घटस्फोटाचा लढा दिला आणि स्वतःला डॉक्टर म्हणून सिद्ध केलं। हेमावती सेन यांनी विपरीत परिस्थितीत डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले, तर मुत्तुलक्ष्मी रेड्डी या भारतातील पहिल्या महिला सर्जन ठरल्या। मेरी पुनेन लिकोस या केरळच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या। हे पुस्तक आपल्याला सांगते की जिथे जिद्द आणि मेहनत आहे तिथे काहीही अशक्य नाही। आजच्या काळातील महिलांसाठी या डॉक्टरांच्या कथा प्रेरणादायक ठरतात। तुम्हाला जर प्रेरणादायक आणि ऐतिहासिक कथा वाचायला आवडत असतील तर हे पुस्तक नक्की वाचा।
हे पुस्तक मागवण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळेल. शिवाय तुम्ही इथे आमचा इन्स्टा आय डी दिसत असेल तर आमच्या इंस्टाग्रामवर जाऊन आम्हाला मेसेज करून देखील तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. आणि त्याहून सर्वात सोपा मार्ग म्हणजे इथे तुम्हाला नंबर दिसत असेल तर त्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. आजच्या या खास दिनी आपल्या घरातील महिलांना हे पुस्तक भेट देऊन त्यांच्यात उत्साह आणि प्रेरणा नक्की वाढवा. चला, वेळ झाली आजच्या भागात इथेच थांबण्याची, पण त्याआधी तुम्ही आमच्या भागाला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.